हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क थ्रेडने कसं वर्क करतात ते बघितलं होतं. तर आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीड्स वर्क दाखवणार आहे. बीड्स वर्कसाठी सगळ्यात पहिलं मी इथे तुम्हाला शुगर बीड्सचं वर्क दाखवणार आहे. म्हणजे शुगर बीड्स कसे भरतात ते मी पहिलं शिकवणार. नंतर मग वेगवेगळ्या साईजचे बीड्स कसे भरतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला शुगर बीड्स भरायचे आहेत. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते, बीड्स वर्कसाठी ही लाकडी सुई लागते. ही बघा. तर अशा पद्धतीची तुम्हाला लाकडी सुई घ्यायची आहे. किंवा बीड्स वर्कसाठी मी तुम्हाला या आधी सांगितलं त्याप्रमाणे एक बारीक तारेची सुई असते. एक बारीक तारेची लोखंडी सुई असते, ती पण तुम्ही वापरू शकता. यामध्ये बारीक तारेची जी लोखंडी सुई असते ती तुम्ही वापरू शकता. तर सध्या तर मी लाकडी सुई वापरते बीड्स वर्कसाठी. आणि हा जो थ्रेड आहे, आपण शिलाईसाठी जो नॉर्मली वापरतो तो थ्रेड वापरायचा आहे. म्हणजेच हा पॉलिस्टर थ्रेड आपण इथे यूज करणार आहोत. ह्याला पॉलिस्टर थ्रेड पण म्हणतात, काही काही जण कॉटन थ्रेड पण म्हणतात. पण सगळ्यात सोपं म्हणजे काय सांगायचं, शिलाईसाठी जो आपण धागा वापरतो तो आपण धागा इथे वापरणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे, आपल्याला धाग्याला खालून गाठ मारून घ्यायची आहे. सिंगलच धागा घ्यायचा आहे. सिल्क थ्रेडसाठी आपण डबल धागा घेत होतो, आता आपल्याला सिंगल धागा घ्यायचा आहे. खालून गाठ मारून घ्यायची अशी व्यवस्थित. त्यानंतर नॉर्मली जसं आपण धागा वर काढतो त्या पद्धतीने इथे धागा वर काढून घ्यायचा आहे. हा धागा वर काढून घ्यायचा एक लूप. आता सुईत मणी कसे ओवायचे ते बघा. हे मणी असतात, हे बघा, ह्या बोटाने असे वर उचलायचे. सुई मण्यामध्ये घालायची, बोटाने असं वर उचलायचं. अशा पद्धतीने हे मणी वर उचलायचे आहेत. शक्यतो तुम्ही मणी ठेवण्यासाठी वेल्वेट पेपरचा वापर करा. ओके. आता बघा, ह्या लूपमध्ये असे दोन दोन शुगर बीड्स सोडायचे आहेत. दोनच फक्त. 2 शुगर बीड्स सोडले की खालचा धागा खेचायचा आणि त्यानंतर पुन्हा एक स्टिच घ्यायचा. पुन्हा 2 शुगर बीड्स सोडायचे. खालचा धागा व्यवस्थित खेचायचा. जर तुम्ही धागा नीट खेचला नाही तर तुमची जी गाठ आहे ती म्हणजे तुमचे जे मणी आहे ते लूज पडणार. आणि तुम्ही जेव्हा नवीन शिकतात तेव्हा आता मी जसं दाखवते तसे 4-4च मणी घेऊन म्हणजे प्रॅक्टिस करा. जास्त मणी घेऊ नका सुईमध्ये. ओके. जेव्हा तुम्हाला हात बसेल तेव्हा मग तुम्ही जास्त मणी घेऊन पण प्रॅक्टिस करू शकता. मण्यांमध्ये काही वेळा गॅप पडतो. त्याचं कारण काय, तर आपण खालचा धागा जो असतो तो टाईट करत नाही, त्यामुळे मण्यांमध्ये गॅप पडतो. ओके. त्यामुळे खाली जो आपली खालची जी हाताची पकड आहे ती एकदम घट्ट असली पाहिजे, तरच आपले मणी एकदम घट्ट बसतील. आपण 2 आणि शुगर बीड्स टाकताना 2-2च टाका, 2 पेक्षा जास्त टाकू नका. तरी पण ते लूज बसतात. जर तुम्ही 2 पेक्षा जास्त शुगर बीड्स टाकलात तरी पण ते लूज बसतात. त्यामुळे 2-2च टाकायचे आहेत शुगर बीड्स पण तुम्हाला. आणि मणी भरून झाले की त्यानंतर आपण रेग्युलर गाठ कशी मारतो तशीच एकदम बाजूला मण्यांच्या गाठ मारून घ्यायची आहे. जशी आपण रेग्युलर गाठ मारतो त्याचप्रमाणे याला पण आपण गाठ मारून घेणार आहोत. आधीच्या लूपमधून नंतरचा लूप बाहेर काढणं. तर ही आपली गाठ झाली. इथे मी तुम्हाला शुगर बीड्स भरून दाखवलेले आहेत एवढे. मी पूर्ण दाखवत नाही, मग आपला व्हिडिओ लांब होतो, त्यामुळे मी अर्धे तुम्हाला इथे शुगर बीड्स भरून दाखवले. ओके. आता शुगर बीड्स भरून झाल्यानंतर इथे आपल्याला दुसरे मणी भरायचे आहेत. मग मी तुम्हाला आता मोठे मणी भरून दाखवते. आता माझ्याकडे कोणत्या साईजचे आहे ते बघताय मी, त्याप्रमाणे तुम्हाला भरून दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी पण तुमच्याकडे साईज आहे ना, जेवढे पण तुमच्याकडे मणी आहेत तेवढे मण्यांची तुम्हाला एक एक लाईन करायची आहे.
त्यामुळे काय होईल तर तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. आता माझ्याकडे 3 नंबरचे मणी आहेत, ते मी तुम्हाला भरून दाखवते. तुम्ही एकत्र पण असे सुईत भरू शकता. तुम्हाला 1 मिनिट दाखवते. तुम्ही असे जास्त मणी पण घेऊ शकतात आणि टाकताना काय करायचं तर हा जो मणी असतो ह्याची पकड सोडायची आणि पाठच्या मण्यांवर हात ठेवायचा आणि असे सोडायचे मणी. हे बघा, एक 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 असे मणी सोडायचे. ओके, पुन्हा स्टार्ट करते मी मागूनच स्टार्ट करते, कारण समजा मी इथून जर असं स्टार्ट करून इथेपर्यंत गेली तर तुम्हाला दिसणार नाही, कारण माझा हात कॅमेरावर येईल. पण तुम्हाला काय करायचं, इथून इथपर्यंत झालं की इथूनच तुम्हाला या साईडला जायचं आहे, इथून या साईडला, इथून या साईडला अशा स्टिचेस घ्यायचे आहेत. मी समजा आता एक दाखवते मी तुम्हाला ह्या साईडने. हे बघा, एकच मणी टाकला, स्टिच घेतला. आता माझा हात येतोय ना कॅमेऱ्याच्या समोर, म्हणून मी उलट दाखवत नव्हती, तरी पण दिसतंय आता. हे बघा, एक एक मणी टाकायचा, खालचा धागा हे करायचा आणि स्टिच घ्यायचा. मणी बघा हा मी कसे सोडते, बोटांकडे माझ्या लक्ष द्या नीट. हे बघा, बोटांची पकड जर तुम्हाला समजली ना तर तुमचे मणी सगळे एकदम बाहेर पडणार नाहीत सुईतून. पुन्हा सुईत मणी घ्यायचे भरून. तुम्ही एक 7-7 सेंटीमीटरच्या लाईन्स आखून घ्या आणि प्रॅक्टिस करा. इथे मी तुम्हाला थोडंसंच दाखवते. तुम्ही एक 7 सेंटीमीटरच्या किंवा 9-10 सेंटीमीटरच्या लाईन्स आखून घ्या आणि मणी कसे भरायचे त्याची प्रॅक्टिस करा. पुन्हा इथे आलात की गाठ मारायची शेवटला. गाठ मारलीत की दोरा खाली ओढून घ्या, त्यानंतर इथून स्टार्ट करा. आता अजून कुठले मणी असतील तर ते भरायचे. आता मी तुम्हाला कट बीड्स भरून दाखवते. कट बीड्स जेव्हा हे एक मिनिट, हे जे आहेत हे कट बीड्स आहेत. तुम्ही गोल्डन कलरचे असतील गोल्डन कलरचे भरू शकतात. माझ्याकडे ते ब्ल्यू कलरचे होते. हे भरताना पण आपल्याला 2-2 भरायचे आहेत आणि थोडं सावकाश भरायचे आहेत, कारण हे काचेचे तुकडे असतात ना, काचेचे पाईप असतात, त्यामुळे आपला धागा आहे ना सारखा सारखा तुटू शकतो. त्यामुळे हे भरताना जरा सावकाश भरा. सेम जसे शुगर बीड्स भरलेत ना तसेच 2-2 भरायचे आहेत कट बीड्स भरताना. पुन्हा पुन्हा सांगते, खालचा जो धागा असतो ना त्याची पकड घट्ट ठेवा. आणि काल एक ताईंचा प्रश्न होता, कालच्या व्हिडिओ म्हणजे या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केलाय त्या व्हिडिओच्या खाली एका ताईंचा प्रश्न होता की सिल्क थ्रेड जर तुटला मध्येच तर काय करायचं. तर कोणताही धागा असून दे, सिल्क थ्रेड असून दे किंवा जरी थ्रेड असून दे किंवा आता मणी भरतानाचा धागा असून दे, समजा धागा तुमचा मध्ये तुटला तर 1-2 स्टिच सोडवायच्या, खाली आपल्या हातात धागा पुन्हा उरेल त्याची गाठ मारायची आणि त्यानंतर पुढे काम दुसऱ्या धाग्याने सुरू करायचं. तो धागा तुटला ना तर 1-2 स्टिच सोडवायच्या. 1-2 स्टिच सोडवल्या की खाली आपल्या हातात धागा उडेल. मग त्यात तो हातातला धागा पकडून त्याची आधी तिथेच गाठ मारायची, तिथे विषय संपवायचा आणि त्यानंतर पुन्हा दुसरा धागा घेऊन पुढे चालू करायचं.
आता इथे गाठ मारून घेऊया आपण. आता हे झाले आपले कट बीड्स भरून. आता आपण कट पाईप भरूया. तर तुम्हाला हे माझ्या हातात दिसत आहेत, याला कट पाईप म्हणतात. कट पाईप भरताना आपल्याला एक एकच भरायचे, जसे आपण मोठे मणी भरलेत ना त्याप्रमाणे आपल्याला एक एकच कट पाईप भरायचा आहे. कट पाईप भरताना पण खालचा धागा एकदम ओढून घ्या, म्हणजे मध्ये गॅप राहणार नाही. आता बघा इथे धागा तुटलाय, आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं कट पाईप किंवा कट बीड्स भरताना धागा सारखा तुटतो, आणि धागा तुटल्यावर काय करायचं हे मेन मला तुम्हाला दाखवायचंच होतं. तर आता मी तुम्हाला धागा तुटल्यावर काय करायचं ते दाखवते. आता इथे धागा तुटलाय, मी खालून थोडासा धागा सोडवून घेईन, जेवढा हातात येतोय तेवढा. हे बघा, हा इथे आता सोडवून घेतला. माझ्या हातात खाली थोडासा धागा उरतोय गाठ मारण्यासाठी इनफ आहे एवढा. मग मी इथे पहिला गाठ मारेन. हे बघा, खालचा धागा पकडून मी इथे गाठ मारून घेईन. हा, ही इथे गाठ बसली आहे. आता मी पुन्हा दुसरा धागा घेईन जो तुटलेला होता, आणि ह्याला गाठ मारेन, जो रीळला अटॅच आहे, आणि त्याला मी गाठ मारेन, आणि त्यानंतर मी पुन्हा सुरुवात करेन. त्यानंतर मी पुन्हा सुरुवात करते. सुरुवात करताना थोडासा मनाच्या खालून इथून मी धागा काढून घेईन, नाहीतर मग गॅप दिसेल ना, म्हणून. आणि इथे स्टार्ट करते. आधीचा जो धागा दिसतोय तो तुम्ही कट करून टाकू शकता. आता माझ्याकडे इथे कटर नाही त्यामुळे मी कट नाही केलाय त्याला. आता इथे गाठ मारून घ्यायची. धागा तुटला तर काय करायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता. हा धागा तुम्ही कट पण करू शकतात, की भाई बघा अशी सुई आतून तुम्ही वरती काढा, आणि त्या सुईमध्ये आत असं अडकवून त्याला खाली ओढून घ्या. हे पण तुम्ही करू शकता. तर हे झाले कट बीड्स भरून. मी आता तुम्हाला व्हीट बीड्स भरून दाखवते. आता व्हीट बीड्स जेव्हा तुम्ही सुईत घेतात तेव्हा हे फुगीर साईडनेच असे घ्यायचे आहेत. जर तुम्ही निमुळत्या साईडने घेत असाल तर सगळे व्हीट बीड्स हे निमुळत्या साईडनेच घ्यायचे आहेत. म्हणजे एकदा या साईडने आणि एकदा या साईडने असे भरायचे नाही, एका तर एकाच दिशेने तुम्हाला हे भरायचे आहेत. ओके. आणि आता भरताना जसे आपण मणी भरतो तसेच भरायचे. एक एकच भरायचा. व्हीट बीड भरताना दोन दोन नाही भरायचे, मग ते लूज पडतात. मोठे कोणतेही मणी असतील तर ते शक्यतो एक एकच भरा, दोन दोन भरू नका. आता जसं मी तुम्हाला दाखवते आहे ना, सेम त्याप्रमाणे तुम्हाला राईस बीड्स पण भरून घ्यायचे आहेत, आणि त्याचसोबत मोती तुम्हाला बाकीचे मणी पण भरून घ्यायचे आहेत. शुगर बीड्स असतील तर ती तुम्हाला दोन दोन भरायचे आहेत. मोठे मणी असतील कोणतेही तर तुम्हाला ते एक एक भरायचे आहेत. कट बीड्स भरताना एक एक. शुगर बीड्स आणि कट बीड्स, शुगर बीड्स आणि कट बीड्स जे आहेत ते तुम्हाला दोन दोन भरायचे आहेत. बाकी सर्व मणी आहेत ते तुम्हाला एक एकच भरायचे आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे जे काही मणी आहेत ते सगळे भरून अशी एक लाईन तयार करून घ्यायची आहे. ओके.
तर आजचा भाग इथे संपला आहे आपला क्लास. तुम्हाला हा क्लास कसा वाटला, म्हणजे तुम्हाला जे मी शिकवते ते कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही कळत नसेल तरी मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, बाय बाय.